तर रुपालीताई येण्याच्या आधी सुद्धा बरेचसे प्रश्न आपण प्रेक्षकांकडनं जाणून घेतले होते. खास करून रुपालीताई पुण्याच्या बाबतीत, पुण्यातल्या समस्यांच्या बाबतीत आणि ज्या पद्धतीनं पुण्यातले लोकप्रतिनिधी या समस्यांबाबत आवाज उठवत असतात त्याबद्दलचे सोल्युशन्स नेमके काय, त्याबद्दल त्यांना लोकप्रतिनिधींकडनं उत्तरं हवी आहेत. आणि तुम्ही गेली कित्येक वर्ष राजकीय क्षेत्रात सक्रिय आहात, सातत्यानं लोकांचे आवाज उठवत असता. तर मला निश्चितपणे खात्री आहे की तुमच्या उत्तरांमधनं इथं उपस्थित असलेल्या आणि जे लाईव्ह पाहतायत आपल्याला सध्या पुणेकर आणि राज्यातले जे इतर प्रेक्षक आहेत त्या सर्वच प्रेक्षकांना कदाचित या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण रुपालीताईंना त्याच्यासाठी आधी बोलतं करावं लागणार आहे आणि म्हणूनच मी मुलाखतीची सूत्र लागवीकडे सोपवतो. धन्यवाद अजिंक्य. नमस्कार ताई. ही पर्सनॅलिटी पाहिली ना का डॅशिंग हा एकच शब्द आठवतो. म्हणजे पुण्यात काही झालं, पुण्यात गुन्हेगारी वाढली, पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की पहिल्यांदा पुण्याच्या रस्त्यावर बुलंद आवाज दिसतो तो एकमेव असतो रुपाली ठोंबरे पाटील. हे परिस्थितीनं शिकवलं की आपसूक आलं? परिस्थितीने शिकवलं. सुरुवातीपासून खडतर प्रवास थोडासा जाणून घ्यायला आवडेल ताई मला तुमच्याबद्दल, कारण नेहमीच तुम्ही इतर महिलांविषयी फार पोटतिडकी न बोलतात, पण रुपाली ठोंबरे पाटील कशा आहेत हे मला आज जाणून घ्यायचंय. मुळामध्ये माझी सुरुवात झाली, मी एक स्पोर्ट्समन आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून व्हॉलीबॉल आणि शूटिंग व्हॉलीबॉल हुजूरबागेची मी विद्यार्थिनी आहे आणि 21 माझ्या नॅशनल झालेल्या आहेत. क्या बात आहे. मी 10वीत असताना ज्या सिनियर्स नॅशनल असतात त्या खेळायला गेले. त्या गेल्यानंतर माझं सिलेक्शन त्याच्यामध्ये झालं. ऑब्व्हियसली चांगली खेळत होते म्हणून. परंतु रात्री आमची व्यवस्थापन असोसिएशनची टीम बसली, रात्रीची ओली पार्टी झाली आणि 4 वाजता माझं नाव कट झालं. त्यावेळी मला जाणवलं की 4 वाजता आपलं नाव कट झालंय, कुणाची तरी राजकारण्यांची चिठ्ठी आलेली आहे आणि आता आपलं तर नाव कट झालेलं आहे. मग तेव्हा ठरवलं की आपणही राजकारणी बनायचं. वय वर्ष 15, नुकतं 10वी पासून. हा 10वी 15-16. हा त्यामुळं अशा चिठ्ठ्या ज्या येतील ना त्या फाडून काढण्यासाठी आपल्याला राजकारणात जावंच लागेल. त्याच्यामुळे राजकारणात आले. नाही बेसिकली मी एखादी ऑफिसर वगैरे झाले असते, परंतु मला अभिमान आहे मी ऑफिसर नाही झाले. आता या स्वभावामुळे मला सारखंच निलंबित केलं असतं आणि तुम्ही मीडियावाल्यांनी मला घरी बसवलं असतं. मी कामच करून दिलं नसतं. सगळं जे काही पारदर्शक मध्ये सगळ्या ज्या काही गोष्टी होतात त्यावेळी काय वेळी जेव्हा आपण खुर्चीवर बसलेलो असतो ना, तो समाजाला संदेश देताना थोडंसं स्ट्रिक्टली आणि थोडंसं गोपनीय पद्धतीने की ते गुन्हा घडू नये किंवा ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून त्या कराव्या लागतात. त्यासाठी तो कार्यक्षम अधिकारी असणं किंवा कार्यक्षम राजकारणी असणं गरजेचं आहे आणि हे मी तेव्हापासून शिकले. तुम्ही म्हणताय जेव्हा चिठ्ठी आली तेव्हा मात्र ठरवलं की अशा चिठ्ठ्या फाडून टाकण्यासाठी राजकारणात येऊया. तशी चिठ्ठी तुम्ही कधी लिहावी अशी कोणी विचारपूस कधी शिफारस केली का? नाही, मी चिठ्ठीची शिफारस करतच नाही. मी समोर डायरेक्ट सांगते की यांचा गेम चांगला असेल तर तुम्ही फक्त पार्सलिटी करू नका. आणि ते आता तर काय ऑन कॅमेरा राजकारणातला म्हणताय सगळीकडचेच की बाबा काम तुमचं जर लिगली असेल तर अधिकाऱ्याकडे जाऊन म्हणते की दादा काय अडचण आहे. आता थोडी राष्ट्रवादीकडे आल्यापासून दादा मामा करते. आधी थोडंसं जरा की बाबा करताय का हात सोडू, अशा पद्धतीने. मी वकील असल्यामुळे मला कामामध्ये काय क्युरीज आहेत किंवा ते अधिकारी ते काम करू शकतात नाही करू शकत याची पूर्ण कल्पना आणि जाण आहे. त्याच्यामुळे मला ती अडचण येत नाही की मी बेकायदेशीर कामासाठी शिफारस करतच नाही, कारण का ते आज ना उद्या अंगलट येतच. आणि आता तर एकदम सगळं ओपनली आहे. म्हणजे समजा एखाद्याचं चुकून जरी बाबा याची निवेदिता आली आहे तुम्ही पास करा, तर ती भलं 2 महिन्यांनी नाही पण 3 महिन्यांनी ते सगळं भांड फुटतं आणि ते भांड फुटलं की मग तुमच्या मीडियावर चालू होतं. आणि आजकाल राजकारणांना ते परवडण्यासारखं नाहीये. खरंय. पण साहित्य समाज का दर्पण होत आहे तसं झालंय सध्या. मीडियाचं जे समाजात चालतं ते मीडिया दाखवत आहे.
पण मुळात तुम्ही आता पटकन म्हणालात की आधी मी म्हणायचे काम करताय की काय करू, हात सोडू. पण आता मात्र दादांच्या राष्ट्रवादीत आलात म्हणजे अर्थातच सत्तेत आलात. सत्तेत आल्यानंतर मात्र काहीशी गणितं बदलली गेली आणि इतरांना समजावताना सरकारच्या वतीनं काय केलं जाईल, कसा शब्द टाकला जाईल, या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली. कुठंतरी तो समतोल साधताना रुपालीताईंचा कसा काय म्हणजे समन्वय कसा साधला जातो. कुठं असं वाटतं की सत्तेत नसते तर आज मात्र माझ्या स्टाईलनं दणका दिला असता. नाही, मी सत्तेत जरी असले तरी माझी स्टाईल मी बदललेली नाहीये. आणि दादांकडे येतानाच मी सांगितलं होतं की मी माझी स्टाईल बदलणार नाही. काय म्हणालेले दादा तेव्हा? ज्या स्टाईलनी काम करताय त्या स्टाईलनी काम करा. आणि मुळात मेन म्हणजे आपण राजकारणात म्हणजे मी तरी राजकारणात आलीये की लोकांची कामं होण्यासाठी. आपण ज्या खुर्चीवर बसतोय त्या खुर्चीवर बसून जर लोकांची कामं झालीच नाही तर मग तुम्ही राजकारणात येऊच नका असं माझं स्पष्ट मत आहे. आपण राजकारणामध्ये पैसे कमवण्यासाठी किंवा कुठेतरी रुबाब मारायचा आहे किंवा नुसतं मिरवायचंय याच्यासाठी कृपया राजकारणात येऊ नका. कारण का त्याच्यामुळे जनतेचे किंवा लोकांचे पण हाल होतात आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन राजकारण्यांकडे चुकीचा होतो. मुळामध्ये मी आधीच्या पक्षात असताना मला 8 दिवस लागायचे, 15 दिवस लागायचे काम व्हायला. किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मी समजा काही केलं म्हणजे ते बेकायदेशीरच कृत्य पण केलं तर गुन्हे दाखल व्हायचे. आता फक्त सत्तेत आल्यानंतर ते काम माझं 2 दिवसात 3 दिवसात होतंय. पण तेही अधिकाऱ्यांनी केलं नाही तर आजही मी आंदोलन करून त्या केसेस घ्यायला समर्थ आहे. मी त्या गोष्टीला घाबरत नाही. आणि माझा उद्देशच हा आहे की आपण ज्यांच्यासाठी आलेलो त्यांची कामं होणं फार महत्वाचं आहे. अगदी तुमच्या आणि दादांच्या काम करण्यामध्ये एक साम्य आहे. दादा सुद्धा जेव्हा ग्राउंडवर उतरतात तेव्हा अगदी आजही जेव्हा दादांनी सकाळी आढावा घेतला, सकाळी 7 वाजता या सगळ्याचा 6:30 पावणे 7च्या दरम्यान आढावा घेतला खडकवासल्या दरम्यान, 2 अधिकारी फक्त 2 मिनिटं उशिरा पोहोचले. दादांनी सॉलिड छापलेलं आहे त्याची बातमी सुद्धा झाली आहे. तसंच तुमची देखील काम करण्याची पद्धत आहे बेधडकपणे. पण आज आपण जेव्हा पुण्याच्या विषयी बघतो किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणूया, पश्चिम महाराष्ट्र जसं सहकार क्षेत्र रुंदावत आहे तसंच पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्र विस्तारत आहे. पश्चिम महाराष्ट्रात विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत. आताही आपण अनेक विद्यार्थ्यांचे जेव्हा इथे प्रश्न घेतले तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्न जरी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी इथे उपस्थित केला असला तरी 2-3 मुद्दे हे फार कॉमन होते. पुण्यातली गुन्हेगारी, पुण्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पुण्यातील विकासाच्या दृष्टीनं नियोजन, मॅपिंग, यावर सध्या काय प्रयत्न होत आहेत? एक लक्षात घ्या, पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे. पश्चिम महाराष्ट्रातनं अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये येतात आणि त्यांचं सगळ्यांचं वास्तव्य जास्तीत जास्त मध्यवर्ती पेठेत म्हणजे सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ याच्यामध्ये आहे. म्हणजे आमच्या इथले जे काही माझा जो प्रभाग आहे अनेकांनी स्वतःचे फ्लॅट मुलांना कॉट बेसिसवर दिलेले. पुणे सुरक्षितच आहे. परंतु एक लक्षात घ्या, जेव्हा ही पोलीस यंत्रणेचे अधिकारी बदलतात त्याच्यानंतर जी प्रतिबंधक कारवाई असते किंवा पुणे शहरासाठी जो अवेअरनेस असतो तो कुठेतरी अधिकारी बदलल्यानंतर त्यांची ती कृती बदललेली असते. आता विद्यार्थी सुरक्षित आहेत का नाही तर विद्यार्थी सुरक्षित आहे. पण मी अत्यंत जबाबदारीने सांगेल, जे विद्यार्थी इथं येतात शिक्षणासाठी येतात, शिक्षणाच्या व्यतिरिक्त ते इथं काय करतात हे त्यांचे पालक नाही पाहतो. खरंय. आणि हे भयान परिस्थिती आहे. कारण का माझ्या सदाशिव पेठेमध्ये, शुक्रवार पेठेमध्ये कधीही पानटपरीवर मुलगी सिगरेट पिताना कधी उभी नव्हती. पण आत्ताच्या काळामध्ये ज्या मुली बाहेर इथे शिक्षणाला आलेल्या आहेत त्यांच्या घरी सुद्धा माहिती नसेल की आपली मुलगी सिगरेट पितीये का नाही पिते, पण ती मुलगी जीन्स पॅन्ट वगैरे टाकून इतकी आईश आरामात सिगरेट ओढणार. म्हणजे माझी 13-14 वर्षाची मुलगी आहे, ती मला विचारत होती की ही कशी काय सिगरेट पिते, मग मी का नाही पिऊ शकत. हा म्हणजे त्यावेळी मला तो प्रश्न इतका लागला की त्या मुलींना जर बोलायला गेलं ना तर ठीक आहे मला नाही उलट बोलत, पण एखाद्यानी विचारलं अगं तू सिगरेट पिते तर ती म्हणते आमच्या आई वडिलांच्या पैशावर पितो, तुमचा काय संबंध. स्वातंत्र्य याच्यावर सुद्धा बोलतात. कारण का
आपण म्हणतो की विद्या ही सरस्वती आहे, ती आपल्याला शिक्षणासाठी, आपल्याला सक्षमीकरणासाठी आपण वापरली पाहिजे. पण काही विद्यार्थी आहेत की ते वेगळ्याच कारणासाठी वापरतात. आणि मग त्याच्यामुळे म्हणजे आमच्या सदाशिव पेठेमध्ये मला वाटतं त्या मुलीवर कोयत्याची हल्ला झाला होता. खरी फॅक्ट माहितीये का तुम्हाला? एकतर पोलीस आहेत ना, पोलिसांनी मीडियाला देताना पूर्ण हकीकत द्यायला पाहिजे. बुलेटिन व्हायचं पहिल्यांदा. आता ते बुलेटिन होत नाही, कारण का पोलिसी माझ्या अंगावर काहीतरी येईल किंवा वरिष्ठांनी गुन्हा दाखल करायला लावलाय, मी कसं बोलू, त्याच्या ह्यानी बहुतेक बोलत नसतील. त्या मुलीचं आणि तिच्यावर ज्यांनी हल्ला केला होता त्या दोघही चांगले मित्र मैत्रिणी होते. त्या मुलीनी त्या मुलाच्या म्हणजे स्वतःच्या शिक्षणासाठी आपल्या मित्राकडनं, मित्र म्हणून म्हणा किंवा एक प्रेमी म्हणून म्हणा किंवा एक चांगला मित्र म्हणून त्याच्याकडनं सगळी मदत घेतली होती. आणि कालांतराने आमच्या त्या भगिनीने त्या मित्राला दूर केला आणि दुसरा मित्र समोर घेतला. त्याच्यामुळे त्या पुरुषाची मानसिकता, कुणी पुरुष असो किंवा स्त्री असो, महिला असो, शेवटी मानसिकता तो त्या डिप्रेशन्स मध्ये गेला की माझी होणारी राणी म्हणा, मैत्रीण म्हणा, ही मला इग्नोर करते. आता एक अधिकारी किंवा काय परीक्षा पास झाले असेल आणि त्याच्यानंतर त्यातनं त्यांनी तो हल्ला केलेला आहे. होत आहे. पण म्हणजे मला म्हणायचं आहे की मुद्दा बरोबर आहे, पण एखाद्याला जीवे मारणं ही व्यक्ती माझी होऊच शकली नाही म्हणून मी त्याचा जीव घेणं ही मानसिकता योग्य नाही. त्याच्यासाठी संगत चांगली ठेवली पाहिजे ना आपण, की त्या मुलाला जेव्हा वाटलं तेव्हा त्याच्या मित्रमंडळींनी सांगायला पाहिजे किंवा तसे त्याला मित्रमंडळी पाहिजेत. लक्षात घ्या, कुठला गुन्हेगाराची जी कृती आहे, जे टिपिकल म्हणजे जे गुन्हेगारच आहेत त्यांचं सोडा की ते प्लॅनिंग आणि रचून किंवा स्वतःचा दबदबा करण्यासाठी करतात, परंतु हे जे विद्यार्थी किंवा परिवारातनं होतात हे मॅक्झिमम रागातनं, टेन्शन मधनं ती कृती घडते. त्यांना लक्षात येत नाही की आपण कोणाला तरी मारतोय किंवा त्या आपण जो काही चाकू घेतलाय किंवा भांड घेतलंय किंवा काय, की त्याच्या डोक्यात लागल्यावर त्याला कोणती तरी इजा होईल. आता ती इजा त्यावेळी किती मोठी होईल आणि नाही होईल हे आपण सांगू शकत नाही. आता समजा तुम्ही मला मारलं, मला मारल्यानंतर मी घाबरून मला तो अटॅक सुद्धा येऊ शकतो. म्हणजे ती दुर्घटना घटण्याचे प्रकार वेगवेगळे. आणि हे पोलिसांमध्ये जेव्हा FIR तयार होते, मग तपासासाठी जो काही वेळ घेतला जातो ना, तो ह्याच कारणासाठी घेतला जातो. आणि मग ती त्याची जुळवणी करतात की कशा पद्धतीने. त्याच्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते खरंच आमच्या इथे सुरक्षित आहेत. फक्त पालकांनी घरनं लक्ष ठेवलं पाहिजे किंवा त्यांनी जो काही फ्लॅट घेऊन दिलेला आहे तिथं घरातली व्यक्ती कुणाच्याही तिथे ठेवली पाहिजे, त्यांच्यावर लक्ष दिलं म्हणजे भीती, आदरयुक्त भीती विद्यार्थ्यांना राहते. आणि ते 7च्या आत नका येऊ द्या घरात, 11च्या आत तरी घरात येऊ शकतील अशी तरतूद होते. अभ्यास करतात की नाही आपल्याला लक्ष देता येतं आणि आपल्याच मुलांचं फ्युचर हे चांगलं होतं. तुम्ही म्हणताय की पुणे सुरक्षित आहे, पण काही वेळापूर्वी इथं याच खुर्चीवर रवींद्र धंगेकरजी बसलेले होते आणि रवींद्र धंगेकरजींनी एक वक्तव्य केलं. ते म्हणाले गुन्हेगारी वाढतीये, पण वाक्य फार महत्वाचं आहे, गुन्हेगारी वाढतीये पण निवडणुकीसाठी गुन्हेगार जवळ ठेवावे लागतात. त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे रवी भाऊंनी. तर मी तुम्हाला सांगते की त्यांचं जे मत आहे की हे जे गुन्हेगार आहेत, गायवळ असतील, मारणे असतील, मोहोळ असतील, बोडके आहेत आणि अजून गल्ली गल्लीतले नवीन नवीन अल्पवयीन जे तरुण आहेत, यांच्यावर तो पडगा आहे त्या गुन्हेगारांचा. तर आता हेच गुन्हेगार जिकडं सत्ता असते तिकडं ते जातात आणि सत्ताधारी त्यांना कुरवाळतात. ही खेदजनक बाब आहे. खरं काही गरज नाहीये या राजकारणी लोकांना त्यांना तिथे जवळ करण्याची. पण आत्ताचा जो काळ आहे, आधीच्या काळात ठीक आहे चालत होतं. आधीच्या काळात तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला जरी प्रवेश दिला तर त्याची डायरेक्ट बातमी आणि या गोष्टी होत होत्या. आता पण नवीन ट्रेंड आलाय, गुन्हेगार स्वतः प्रवेश करत नाही राजकारणामध्ये, त्यांची बहीण, त्यांची बायको, त्यांच्यावर तर गुन्हे नसतात, मग ते तसे टच होतात आणि त्यांचे जे गुन्हे आहेत ते निर्दोष झाल्यानंतर ते खुलेआम त्या राजकारण्यांना भेटतात. रवी भाऊनी जो काही मुद्दा घेतलेला आहे तर रवी भाऊंचा रोग हा चंद्रकांत दादांवर आहे. कारण का कोथरूड मध्ये मी ताकाला जाऊन भांड लपवणारी नाही,
आणि मी क्रिमिनल लोकांची म्हणजे गुन्हेगारांचीच वकील आहे, त्यामुळे मला सगळं इत्तभूत माहितीये. गुन्हेगार हे कायद्याला घाबरतात. त्यांना आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे काय होतं, यांचे जे शूटर पंटर लोक जे असतात, ही नवीन पिढी जी आहे, जी मोबाईलवरनं किंवा ज्यांची परिस्थिती फार नाजूक आहे, ज्यांना लवकर पैसे कमवायचे, ज्यांना लवकर आपल्या कुटुंबाला आपल्याला एक भाई बनून प्रकाश झोतात याच्यात, ती मुलं त्या लाईनला जातात. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम मध्यमवर्ती घरातलीच मुलं आहेत. आणि आमच्या उच्च म्हणजे श्रीमंत चांगल्या आर्थिक परिस्थितीने असलेली जी मुलं आहेत ती व्यसनाकडे जात आहेत. म्हणजे हे 2 पार्ट आहेत, लक्षात घ्या. म्हणजे रविभाऊंचा रोख चंद्रकांत दादांकडे. चंद्रकांत दादांकडे म्हणजे त्यांचे जे समीर पाटील म्हणून जे आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. आता चंद्रकांत दादा हे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी कोणाला भेटायचं कोणाला नाही हे त्यांना कळतं. परंतु परवाचे जे प्रकार आहेत किंवा जे झालेले आहेत, मला वाटतं जे त्यांचे OSD PA आहेत ते लवकर पिवळ्या म्हणतात ना हळदीनी जास्त माखलेले वाटतात. म्हणजे विनाकारणच आपल्या मंत्र्याला का PA लोक अडचणीत आणतात मला तेच कळत नाही. परंतु त्याची खबरदारी खरं स्वतःच्या जे मंत्री आहेत त्यांनी घेणं गरजेचं आहे. चंद्रकांत दादांनी जर घायवळ सारख्या गुंडाला मदत नाही केली, मारणे सारख्यांच्या नाही केली तर काही फरक पडणार नाहीये. ताई, तुम्ही इकडे एक फार महत्वाचं वक्तव्य केलं, थेट नाही पण अप्रत्यक्ष म्हणालात की PA अधिकारी आपल्या मंत्र्यांना का गोत्यात आणतात. एक लॉबी तयार झाली आहे मंत्री आणि अधिकारी. 100%. ना तेवढी प्रकरणं बाहेर काय येतील मला सांगा. अधिकारी मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढतायत की काही अधिकाऱ्यांना निवडून दिलेल्या मंत्र्यांसमवेत काम करायचं नाहीये म्हणून ही प्रकरणं बाहेर येतात. एक्झॅक्टली. आता तुम्ही पॉइंटवर आलात. जरी ते अधिकारी असले, तुम्ही शासनाचे आमचे कर्मचारी आहात, तुम्ही एवढा भललट्ट पगार घेता, तुम्हाला हाच मंत्री पाहिजे, मग ती त्या मंत्र्यांबद्दल म्हणजे नाही काम करायचं म्हणल्यानंतर स्वतः सगळा पुरवठा करणार. आता मला सांगा की जो काही नवले ब्रिजला अपघात झाला, अपघात आहे, लक्षात घ्या. त्या गाडीमध्ये ती नृत्य कलाकार काय तिचं ना गौतमी पाटील जरी बसली असती तरी तुम्ही कायद्याने तिच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही. तो गुन्हा दाखल त्या ड्रायव्हरवरच होतो. आता जे कॉम्पेन्सेशन आहे ठीक आहे, एक आपण पोलिसही आणि कोर्टही देते की तुम्ही बाहेर काय तुमचं होत असेल तर बघा, नाहीतर जी प्रोसिजर आहे आम्ही ती करतो. परंतु ही बातमी त्यांचे जे कोण दादांचे PA असतील किंवा कोण जवळचा आहे त्यांनी ते रेकॉर्ड करताना ती आरोपी आहे का नाही हे सांगायला पाहिजे ना. दादांनी तिथं काय विचारायला पाहिजे होतं संभाजी कदम DCP साहेबांना की या गुन्ह्यामध्ये काय कुणावर गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना तुम्ही अटक केलीये का नाही केलीये. दादा काय बोलले, काय मग काय ती गौतमी पाटीलला उचलणार की नाही, मग ते ट्रेंडच सुरू झालं ना. आणि जे गौतमी पाटील पण म्हणली, मी समजू शकते, लक्षात घ्या सगळ्यांना काही कायद्याच्या प्रोसिजर सोप्या नसतात. तुम्ही विनाकारण कोणाला नाही अटक करू शकत. म्हणजे आजकाल आमच्यातलेच राजकारणी दबावशाही करतात किंवा खोटे गुन्हे दाखल करतात. खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता मला सवय झाली आहे कोर्टाकडे जायचं आणि जामीन घ्यायचा, पण सर्वसामान्य प्रत्येकाला ते होत नाही. कायकांचं खरंच BP वाढताना दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं. सोपं नाही हो जेल काढणं. आणि मंत्री तर कधीच काढू शकत नाही. ज्यांनी काढलेत त्यांना सलामी, पण नाही काढू शकत. कारण का मी आंदोलनात जेल आणि म्हणजे लॉकअपला बसलेली आहे, भयान असतं. त्याच्यामुळे मंत्र्यांची किंवा लोकप्रतिनिधींची खूप जबाबदारी आहे. ती जबाबदारीनी पार पाडणं गरजेचं आहे. आत्ता जरा तो स्तर खालवलाय, तर मला वाटतं आम्ही सगळ्याच राजकारण्यांनी तो मेंटेन करणं गरजेचं आहे. अगदी फार महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केलात. पालकमंत्री दादा आहेत इथले. या सगळ्या मुद्द्यावर गुन्हेगारीविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा कुठेतरी या सगळ्याला आळा घालण्याच्या दृष्टीनं एक सत्तेतला पक्ष म्हणून या सगळ्यावर वचक राहावी या दृष्टीनं तुमच्या पक्षाच्या वतीनं काय प्रयत्न होताना दिसतात. कारण आता असं होतं, मी फक्त पुण्यातल्या गुन्हेगारीविषयीच नाही बोलत, पण पाऊस जरासा पडला पुन्हा आता तुंबतंय. एखाद्या टोळीची, गँगवॉरची किंवा रील्सची बातमी आली की आपसूक पुण्यातलं नाव पुढे येतंय.
कोंढव्यामध्ये आता परवा काय झालंय आपण सगळ्यांनीच पाहिलं. मोठ्या प्रमाणावर छापा टाकला गेला आणि तिथं ते कनेक्शन मात्र आय लव्ह मोहम्मदकडे वळलं. अशा अनेक गोष्टी पुण्यात घडतायत आणि दुर्दैव आहे हे पुण्याचं. एकीकडे आपण सांस्कृतिक राजधानी म्हणतो, विद्येचं माहेरघर म्हणतो, पण आता पुणे कुठं वळत चाललंय. यासाठी स्थानिक पातळीवर हे असे पक्षापक्षातले वादिवाद दूर ठेवण्यापेक्षा पक्षांतर्गतच असलेले कलह दूर ठेवून आपण राजकारणी म्हणून, एक माणूस म्हणून, एक पुणेकर म्हणून कधी एकत्र येणार आहोत. मुळामध्ये सगळ्या राजकारणी असतील किंवा आमच्यासारखे सगळेच लोकप्रतिनिधी असतील, सर्व पक्षाची ही त्यांची जबाबदारी आहे. लक्षात घ्या, पुण्यामध्ये येणारी लोकसंख्या खूप आहे. पुणे आडवं वाढते, म्हणजे मुंबई उभी वाढते, पुणे आडवं वाढतंय. आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्र असतील किंवा महाराष्ट्रातले अनेक लोक आता पुणेकर झालेत, ज्यांनी पुण्यात फ्लॅट घेतलेले आहेत व आता त्यांची एक एक पिढी, दोन दोन पिढी पुण्यामध्ये झालेली आहे. एखादा गुन्हा झाल्यानंतर एक लक्षात घ्या, गुन्हे हे म्हणजे आता एखाद्यानी कोणी तक्रार करतं, मारतं, त्याच्यानंतर तो तपास झाल्यानंतरच त्याची खरं बातमी होणं गरजेचं आहे. आपलं काय होतं म्हणजे स्वारगेटची पण घटना मी तुम्हाला सांगते, जी बस स्टँडमध्ये त्या मुलीबरोबर जे काही घडलं त्याची सुद्धा पार्श्वभूमी फार वेगळी आहे. पण मी एक वकील असल्यामुळे मला सवय आहे की माझ्याकडे कोणी तक्रार घेऊन आल्यानंतर समजा एखादी बाई जरी रडत आली की नाही मला नवऱ्याने मारले, तर मी आधी त्या बाईशी बोलते, तू खरं बोलते का खोटं बोलते मला व्हेरीफाय करावं लागतं. नाहीतर तो बिचारा नवरा फासावर चढतो. मानसिक का होईना, त्याचंही कुटुंब आहे. या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधींनी किंवा जे सक्षम अधिकारी आहेत, पोलीस तपास करताना करतात, पण आम्ही लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की गुन्हेगारी कशी कमी होईल. बऱ्याच जे मेन गुन्हेगार आहेत त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे, त्यांना वर्षभरासाठी तुरुंगवास देणे, नाहीतर एमपीडी किंवा मोका लावून तडीपार करणे, असे अनेक प्रकार आहेत. आणि तुम्हाला म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, गुन्हेगार पण नाही हो एवढे मोठ्या काळजाचे की तडीपार केल्याने 8-10 वर्ष त्या जेलमध्ये बसायचं आणि काढायची. त्यांची मुलं लग्नाला आलेत, मग ते रडतात आणि आम्हाला म्हणतात आता आमचं वय एवढं झालंय, आम्ही काही जरी नाही केलं तरी गल्लीतल्या समजा आता ते मारणे चौकातल्या कुठल्या लहान पोरांनी काही केलं त्याला काही घेणं नसतं मारण्यांशी, पण मी मारण्यांचा शूटर सांगून पोलिसांना मोकळा, मग पोलीस लगेच डायरेक्ट त्याच्यावरनं ती सगळी जुळवणी करून गुन्हा. पण ठीक आहे, मी म्हणते गुन्हेगारीवर आळा बसला पाहिजे. त्याच्यासाठी ते गुन्हेगारच आहेत, ते वर्ष जेलला बसले तरी काही आपल्याला त्याची हळहळ करण्याची गरज नाही. परंतु हे जे आपले अल्पवयीन किंवा हे नवीन जी तरुण पिढी आहे, यांच्या घरातले लोक का लक्ष देत नाही. माझं जर म्हणणे, माझा जर भाऊ किंवा माझा जर मुलगा मोठा आणि असं करतोय, तर मी पहिलं पोलिसाला सांगेल की तुम्ही याच्यावर पहिली कारवाई करायला बसू दे 8 दिवस. 8 दिवस आतमध्ये बसल्याशिवाय तो जागेवर येणार नाही. ही फॅक्ट आहे. कारण का गुन्हेगारी करत असताना आपली मुलं बघत नाहीत, त्यांचं फ्युचर ते दानेला लावतं. म्हणजे त्यांचं जे काही नुकसान होतं त्याच्याबरोबर कुटुंबाचंही नुकसान होतं. त्या आईला नाही ना वाटत की ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. त्या बिचाऱ्या आईला वाटतं माझं पोरगं जेलमध्ये बसलं, काय खाणार, डबा देऊ का, हे देऊ का, ते देऊ का. आईचं काळीच असतं, बायको असती बहीण, त्यांना या गोष्टीची काही घेणं देणं नसतं. पण जरा थोडंसं आमच्याच या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांनी पुरुषांना सोडून द्या. आता पुरुषांचं काही एवढं चालत नाही, म्हणजे वडिलांना कोणी धाकात घाबरत नाही. मला वाटतं आपण महिलांनीच जरा थोडंसं नवदुर्गा बनवून आपल्या कुटुंबाचं रक्षण आपण केलं तर समाजातली गुन्हेगारी ही कमी करता येईल. संपणार नाही, करता येईल. रुपालीताई, तुम्ही फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. माझे 2च प्रश्न आहेत आणि ते 2 प्रश्न मला आवर्जून तुम्हाला विचारायचे आहेत. तुम्ही म्हणताय की नवदुर्गा म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहोत, पण कधी कधी काय होतं, पक्षातच सध्या खटके उडत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर. असे जेव्हा महिलांचे प्रश्न एकत्रित मांडण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुमचं फारसं जमत नाही. रुपालीताई डॅशिंगपणे काहीतरी पटकन बोलून जातात. नवदुर्गा म्हणून प्रश्न मांडण्याची जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा 2 रुपालीताई एकाच व्यासपीठावर संयतपणे बोलताना, सामंजस्याची भूमिका घेताना आम्हाला दिसतील का, जुळवून घेताना दिसतील का, रुपालीताई मदतीचा हात पुढे करतील का? का नाही दिसणार. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी आधीच्या पक्षात असताना त्या माझ्या छान मैत्रिणीच होत्या.
होत्या ना. होत्या, पण आता राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर महिलाची दुश्मन असली तर त्या महिलेला सुधारवण्याचं काम सुद्धा आपणच केलं पाहिजे, म्हणून मी ते करते. म्हणजे मला कुठल्याच माझी त्यांच्याशी अशी वैयक्तिक काहीच म्हणजे वाद नाहीयेत. त्या एक लक्षात घ्या, माझं एवढंच म्हणणं आहे की राजकारणामध्ये एकतर महिला फार कमी येतात आणि ज्या येतात त्या सक्षमतेने स्वतःच्या बळावर कमी असतात. त्यांचे पती किंवा त्यांचा भाऊ किंवा घरातलं कोणतरी असतं. आयोगाच्या आमच्या ज्या ताई आहेत ना, माझं एवढंच म्हणणं आहे की एक व्यक्ती एक पद द्या. मला प्रदेश अध्यक्ष देऊ नका, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 25, 30 वर्ष काम करणाऱ्या महिला आहेत. आमच्या नागवडे ताई आहेत, प्रेरणा ताई आहेत, सुरेखा ठाकरे आहेत, अनेक महिला आहेत. त्यांच्यापैकी एकाला द्या. पण आणि पुन्हा सांगते की मदतीचा हात तर माझा नेहमीच पुढे असतो, परंतु ती महिला जर इतर महिलांना त्रास देत असेल तर ही रुपाली पाटील ठोंबरे पुढे येते, कारण का मला अन्याय सहन होत नाही. अगदी. जो होगा सो देखा जाएगा. अगदी. पुन्हा सांगते, आमच्यात वाद नाही, नाव एकच आहे, फक्त पूर्व पश्चिम आहोत. त्यांना मी पक्षात आल्यानंतर त्यांना मे बी वाटलं असेल की त्या म्हणतील तसं मी चालेल. मी नाही ना चालू शकत. तुम्ही जर आमच्या सहकारी भगिनी म्हणून राहिलात, सगळ्याच माझ्या भगिनींना एकत्र घेऊन चाललात तर काहीच अडचण नाही. आणि माझा तसा खरंच वैयक्तिक वाद नाही. त्या खडकवासला मतदारसंघ, मी कसबा, मी नगरसेविका, त्या आयोगाच्या आहेत. आणि आयोगाचं कामकाज होत असताना मी नाही त्यांच्यावर टीका केली. त्या हगवणे ज्या मॅडम आहेत, दुसऱ्या नाव माझं विसरले मी त्यांचं, वैष्णवीची जावे, त्यांनी टीका केल्या. आता त्याला मी काय करणार आहे? मे बी त्यांना कुणीतरी सांगितलं असेल की मी टीका कर म्हणून सांगितलं, मी नाही सांगितलेलं. आणि तिची आणि माझी आजतक पण भेट नाहीये. फक्त वैष्णवीच्या वडिलांची आणि तिच्या फॅमिलीची माझी संवाद आणि गाठभेट होती. तुम्ही म्हणताय एक पद द्या, एक एक पक्ष एक पद द्या. रुपालीताई इतक्या डॅशिंग आहेत, प्रत्येक प्रश्नावर रुपालीताई आपलं मत मांडत असतात, प्रसंगी ग्राउंडवर उतरतात, पक्ष बघत नाहीत. पण जिथं सत्य आहे तिथं रुपालीताईंचा आवाज बुलंद होतो. पण हा आवाज सक्रिय राजकारणापासून का दूर राहतो? रुपालीताईंना पद कधी मिळणार? रुपालीताई थेट विचारते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, येणाऱ्या विधानसभा निवडणुका सुद्धा आहेत. रुपालीताई आम्हाला सभागृहात कधी दिसणार? मी आमदारकीला प्रयत्न केला होता, पण पक्षामध्ये त्यावेळी नाही नंबर लागला. आता पुणे मनपा निवडणूक आहे. मला माननीय अजितदादांनी कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी आहेच. आणि रुपाली पाटील ठोंबरे कामावर जिथे जाते तिथं पद निर्माण करते. त्यामुळे मला मंत्र्यांना फोन करायचा आणि माझं काम व्हायचं मला गरज नाहीये. मंत्र्याला मी सांगेल तू ये इकडं आणि करून दे जर एवढं असेल तर. कारण का मी कामावर विश्वास ठेवते. कोणाला गरज लागते दादा मामा पुढं मागं म्हणजे काल माझा वाढदिवस झाला, गोगावले साहेबांचे पीए माझ्याकडे आले होते. मला म्हणे मी गोगावले साहेबांचे, भरत गोगावले आपले, त्यांचा फोन मला म्हणे मी तुम्हाला ताई शुभेच्छा. मी म्हणलं हे असलं शुभेच्छा देऊ नको, तू खरंच पीए ना, फोन लावून दे मला बघू तुझ्या. पण त्यांनी खरंच फोन लावून दिला. भरत गोगावलेंना म्हणले जय बगलामुखी भाऊ धन्यवाद, त्यांनी शुभेच्छा दिल्या. मग ऑफिसला त्यांना बोलले. म्हणजे सांगते की तो कनेक्ट असला पाहिजे. खरंय. आणि मंत्र्यांकडेच गेल्यावर काम होतं असं नाहीये. आपण आपली पद निर्माण केली, आपण आपलं काम प्रामाणिक केलं तर 100% आपण बिना पदाचे मंत्री आणि बिना पदाचं सिंहासन तयार करू शकतो. एक नंबर. रुपालीताई खूप छान वाटलं तुमच्याशी. प्रत्येक प्रश्नावर तुम्ही हा जो तुमचा अंदाज आहे ना, डॅशिंग बेधडक, तोच काफी आहे पुण्यासाठी. आणि पद नसलेला मंत्री असा उल्लेख करते तुमचा. आणि याच नोटवर थांबते. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतका मोलाचा वेळ दिलात. पुण्याच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोललात. कोणत्याही प्रश्नाचा मुलाहिजा न बाळगता तितक्याच प्रांजळपणे उत्तर दिलीत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता एवढंच सांगेल की महिलांनो, आपल्यासाठी राजकारणात खूप चांगल्या संधी आहेत. फक्त तुझं माझं न करता, हिनी काय साडी घातली तिने काय साडी घातली हे न करता आपल्या कामावर विश्वास ठेवला ना तर निश्चितच आणि आपण यशस्वी होऊ शकतो. माझे एनजीओ सुद्धा आहे. मी जर मला सांगितलं पक्षाने की हे पक्षाचं नाही तुम्ही करू शकत नाही, मी सांगते मी एनजीओची अध्यक्ष आहे का,
त्यातनं करते. नंतर मी वकिलीचा पण आधार घेते की मी वकील आहे, त्यामुळे मी कुणाचीही केस घेऊ शकते. म्हणजे जय हो संविधान. त्यामुळे धन्यवाद. आणि महिलांनो, या राजकारणामध्ये तुमची ही भगिनी तुमच्या सोबत आहे. एक महिलांचा कारवा तयार करू आणि येणाऱ्या काळात मुख्यमंत्री महिला देऊ, म्हणजे काहीतरी आपल्या महाराष्ट्राचं फलित होईल असं मला वाटतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रुपाली ताई. याच नोटवर